न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्याबरोबर अभिनेता अजय पुरकर आहेत. त्यांचं कोड मंत्र हे नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर दाखल झालं. आपण आता त्याविषयीच त्यांच्याशी बोलूया. अजयजी, कोड मंत्र हे नाटक नेमकं काय आहे, काय सांगाल? कोड मंत्र आर्मी बॅकग्राऊंडचं एक नाटक आहे, बरं. ज्यामध्ये तब्बल 35 कलाकार आहेत. सेट आहे तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा बनवला आहे आणि एक आर्मीचा बेस आहे, ज्याचा एक कर्नल आहे, कर्नल प्रतापराव निंबाळकर. ते पात्र मी रंगवतोय त्या नाटकामध्ये. मुक्ता बर्वे आहे, आघाडीची हिरोईन, आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे आणि ती एका मिलिटरी लॉयरचा रोल करते त्या नाटकात. 35 लोक याच्यासाठी की एक पूर्णपणे आर्मी बेस असल्यामुळे तिथे कर्नल आहे, तिथे लेफ्टनंट कर्नल आहे, तिथे कंपनी कमांडर आहे आणि एक पूर्ण रेजिमेंट आहे. तर ही आमची जी कॅडेट्स आहेत, म्हणजे माझे सैनिक आहेत. असं एक पूर्ण 2 तास 10 मिनिटं साधारणपणे ड्युरेशनचं हे नाटक आहे. या नाटकाचं विषय सांगायचं म्हणजे असं क्वचितच होतं की गुजराती नाटक याच नावाने चालू आहे आणि मराठी नाटकही लॉन्च झाले. आज 5 प्रयोग झालेत नाटकाचे, पण लोकांचा उदंड प्रतिसाद आहे. लोकांना भयंकर आवडतंय नाटक. या पद्धतीचं नाटक लोकांनी याआधी कधी बघितलं नव्हतं, त्यामुळे लोक खूप उत्सुकतेने येत आहेत नाटकाला. नक्कीच. तुम्ही आधी सुरुवातीलाच म्हणालात की 35 जणांची टीम आहे रंगमंचावर हे नाटक सादर करताना. तर हा एक्सपिरियन्स कसा आहे? कारण 35 कलाकार एका वेळी, तर काही अडचणी म्हणजे खरं सांगायचं ना तर पहिल्या दिवसापासूनच मी काय, मुक्ता काय, आम्हाला दोघांनाही हे एक आव्हान होतं की मराठी व्यतिरिक्त कोणीतरी एक दिग्दर्शक आहे जो आपल्याला डिरेक्ट करणार आहे हे नाटक. तर राजेश जोशी म्हणून आमचे जे दिग्दर्शक आहेत, अत्यंत मोठं नाव हिंदी चित्रपट सृष्टी किंवा टेलिव्हिजन सृष्टीतलं, खूप उत्तम लेखक, अनेक मालिकांचे आणि तितकेच उत्तम दिग्दर्शक. म्हणजे 8 वर्षानंतर त्यांनी जेव्हा त्यांना एक योग्य नाटक वाटलं तेव्हा त्यांनी ते दिग्दर्शनाला घेतलं. त्यामुळे 8 वर्षानंतर ते स्वतः पदार्पण करत होते जेव्हा त्यांनी गुजराती कोड मंत्र बसवलं नाटक. आणि त्यानंतर ते म्हणले की मला मराठी पण मीच बसवीन, दुसरं कोणी नाही मला बसवायला हवं हे नाटक. आणि एका अमराठी दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा पहिलाच योग आला होता. पण अत्यंत भारून टाकणारं व्यक्तिमत्व आहे राजेश जोशी. म्हणजे की पूर्णपणे माहिती आहे नाटक काय आहे, कोळून पहिलेत नाटक काय पाहिजे, अपेक्षित रिझल्ट काय असला पाहिजे हे पूर्णपणे माहिती असलेला दिग्दर्शक. काय काढून घ्यायचं आहे कलाकारांकडनं हे सुद्धा पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे काम करण्यात खूपच मजा आली. म्हणजे आम्ही जवळजवळ 32 ते 35 दिवस या नाटकाच्या तालमी केल्या, पण 35 लोकांना प्रचंड आनंद होता आणि सगळेजण दिलेल्या वेळेला यायचे, सांगू तितक्या वेळ रिहर्सल करायचे आणि त्यांनी पॅकअप सांगितल्यावरतीच नाटकाचं पॅकअप व्हायचं. या कोड मंत्रानंतर काही पुढचे प्रोजेक्ट्स थोडक्यात? एक सिनेमा करतो आहे मराठी, जो ऑक्टोबरमध्ये त्याचं शूटिंग सुरू होईल. तो ऐतिहासिक सिनेमा आहे आणि एक महत्वाचं पात्र मी त्यात रंगवतो आहे. अर्थात शिवाजी महाराजांच्या काळातलं एक अनसंग हिरो आणि एक छोटी गोष्ट आहे, पण ती सिनेमा रूपात लोकांच्या समोर येते. आणि आज इथे आल्यावर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुमच्याकडून बरंच काही जाणून घेतलं, मात्र एक्सपिरियन्स आज न्यूज अँकरिंग करतानाचा कसा आहे? अरे बापरे, मी म्हणून तर म्हणलं की न्यूज वाचणं ही एक खूप मोठी कलाच आहे. खरं तर आमच्या आयुष्यात टेक देणं हे जास्त सोपं आहे असं मला वाटतं, पण लाईव्ह लोकांसमोर जाणं, या न्यूज वाचणं आणि तितकंच लोकांना त्यात गुंतवून ठेवणं हे खरंच अवघड काम आहे. पण ओव्हरऑल आय एन्जॉयड द एक्सपिरियन्स. मला खूप मजा आली इथे. आम्हाला सुद्धा खूप आवडल्या तुमच्या या बातम्या सांगणं. आमच्याबरोबर तुम्ही ज्या काही शेअर केलेल्या आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर कोड मंत्र आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. याबरोबरच या खास कार्यक्रमात आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.